लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न. संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर आज पाद्यपूजन संपन्न. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं 92वा वर्ष. लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास सुरुवात. बुलढाण्याच्या संत सखाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान. वारकरी दिंडीला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती. नवी मुंबईत येणार 10 आंतरराष्ट्रीय विद्यापीठे. 5 किलोमीटर परिसरात टॉप 10 परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचं सिडकोचं नियोजन. मुंबईतील 3ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. अभियांत्रिकी देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. मुंबईत रेल्वे सल्लागार समिती नेमणार. पावसाळ्यात रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊ नये म्हणून समिती. पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठी समिती नेमणार. अहिल्यानगरमध्ये गाईच्या दूध दर कपात. खासगी संघाकडून दरात 2 ते 3 रुपयांची घट. दूध दर आता 31 रुपयांवर. विठुरायाच्या टोकन दर्शनासाठी आजपासून नोंदणी. सकाळी 10 वाजता विठू भक्तांना मिळणार पहिलं टोकन. पहिल्या दिवशी 1200 टोकन देण्यात येणार. नागपुरात होणार हेलिकॉप्टर निर्मिती. महाराष्ट्र सरकार आणि मॅक्स एरोस्पेसमध्ये करार. 8000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक. 30 जून नंतर नंबर प्लेट नसल्यास 1000चा दंड. मेट्रो 9 मार्गिकेवर उभारला 700 मेट्रिक टनाचा गर्डर उभारणीसाठी 2 क्रेन्सचा प्रत्यक्ष वापर. पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगाव मार्ग खुला होणार. विक्रोळी उड्डाण पूल आजपासून सुरू होणार. रेल्वेचा पूर्व पश्चिमला जोडणारा पूल आजपासून खुला. बुलढाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचं आयोजन. 15 ते 30 जून पर्यंत विशेष शिबिर आयोजित. नागरिकांनी लाभ घेण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. जालन्यात अनुदान वाटप घोटाळा करणारे 10 तलाठी निलंबित. जिल्हा प्रशासनाकडे अहवाल समोर. अहवालात 34 कोटी 97 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती. पंढरपूर कॉरिडॉरला प्रकल्प बाधितांचा विरोध. कॉरिडॉरसाठी आज मतदान होणार. 3 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार. बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांची पाठ. विद्यार्थी संख्या कमी झाल्याने 35 शिक्षक निलंबित. ठाण्याच्या महाराष्ट्र नगरमधील म्हाडाच्या पुनर्विकासाला 15 वर्ष झाली असूनही रहिवाशांना अद्याप घरे मिळाली नाहीत. संतप्त रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा. हिंगोली जिल्ह्यात सण स्पर्धा बैठक आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने शस्त्र जमावबंदी लागू करण्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश. वाशिमच्या मेडशी ते मुंगळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे. खड्ड्यामुळे अपघाताचा धोका. बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. हिंगोलीत बाजार समितीत हळदीच्या दरात घसरण. बाजार समितीमध्ये आवक घटली. हळदीचे दर घसरल्याने शेतकरी नाराज. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहनांच्या अपघातात वाढ. नागरिक मात्र त्रस्त. लातूरमध्ये रेशनचा काळा बाजार समोर. शासनातर्फे 3 महिन्यांचं धान्य वाटप केलं जातं. लातूरमध्ये 3 ऐवजी 2 महिन्यांचं धान्य दिलं जातं. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा. गट आणि गणांच्या रचनेचा कार्यक्रम जाहीर. मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी. परवाना मिळवण्यासाठी आयोगाकडे याचिका दाखल. कांदिवलीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या 2 गटात राडा. आशिष शेलारांची गाडी निघत असताना 2 गट भिडले. भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. पुण्यात महापालिकेची अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई. नोटीस देऊन देखील संबंधितांनी अतिक्रमण न हटवल्याने पालिकेकडून कारवाई. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाण तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती. निलेश चव्हाणची आज कोठडी संपणार. कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांची माहिती. रायगड जिल्ह्यातून निघालेली पंढरपूर यात्रा संपन्न. यात्रेत वारकरी परंपरेची झलक. भक्तीचा देखील मेळ. पुण्यात मनसेचं परप्रांतीय संचालकाविरोधात आंदोलन. मराठी महिलेवर अत्याचार करणाऱ्यावर कारवाईची मागणी.
परप्रांतीय सूरज शर्माच्या अटकेच्या मागणीसाठी मनसेचं आंदोलन. नागपुरात हेलिकॉप्टरचा कारखाना होणार. महाराष्ट्र सरकार आणि मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन यांच्यात झाला करार. हेलिकॉप्टर कारखान्यासाठी 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. चक्क 5वीतल्या मुलीचा तासाभरात 2 वेळा विवाह. बीडमधील धक्कादायक प्रकार. मुलींच्या पालकासह नातेवाईकांवर गुन्हा दाखल. साताऱ्यात कोरोनाचे 18 रुग्ण आढळले. 6 रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. 12 रुग्णांवर सरकारी रुग्णालयात उपचार. तर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. वाशिममधील कारंजा ते खतनापूर रस्त्याचं काम अद्याप अपूर्ण. प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिकांमध्ये मात्र तीव्र नाराजी. मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी. अभिनेते अरुण कदम यांच्या संकल्पनेतून आरोग्य शिबिराचं आयोजन. धाराशिवमध्ये वडार समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मारुती इटलकर खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी मोर्चा. दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राची अर्थातच सीडीओई प्रवेश प्रक्रिया सुरू. शैक्षणिक धोरणानुसार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार. नाशिकच्या सटाण्यात प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक. ढोलबारे इथे केला रास्ता रोको आंदोलन. बच्चू कडूंच्या आंदोलनाला दिला पाठिंबा. बीडच्या अहिल्यानगर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत गरोदर हरिणीचा मृत्यू. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी दाखल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना पूर्ण. कोरोनाची स्थिती नियंत्रणात. काळजी करण्याची गरज नाही. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती. नवी मुंबईच्या तुर्भे परिसरात D326 या फूड पॅकेजिंग कंपनीत महिला बेशुद्ध. लाईट गेल्यावर लावलेल्या जनरेटरच्या धुरामुळे 15 ते 20 महिला कामगार बेशुद्ध. वाशीतील MGM रुग्णालयात उपचार सुरू. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना रेल्वेत कायमस्वरूपी नोकरी द्या. खासदार अरविंद सावंत यांची मध्य रेल्वेकडे पत्राद्वारे मागणी. मुंबईच्या माहीम परिसरात एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे मोठी आग. आगीत होरपळून दोघांचा मृत्यू. अग्निशमन दलाने आगीवर मिळवलं तत्काळ नियंत्रण. पुण्यात अजित पवार विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या अजित पवार घेणार आढावा. यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांची बोलावली बैठक. मंत्री पंकजा मुंडे आज जालना दौऱ्यावर. पोलीस अधीक्षक कार्यालयातील नवीन वाहनांचा पंकजा मुंडेंच्या हस्ते होणार लोकार्पण. राज ठाकरेंबद्दल संशय निर्माण करण्यासाठी भाजपचा डाव. फडणवीस राज ठाकरे भेटीवर भास्कर जाधवांचं विधान. भाजप सोडून कुणाशी युती करण्यास शरद पवार तयार. काका पुतण्या एकत्र येण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. सातारा जिल्ह्यातील पाटण मतदारसंघात भाजपची ताकद वाढली. राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. पक्षप्रवेशामुळे युतीत धुसफूस असल्याच्या चर्चांना उधाण. विक्रोळी येथील उड्डाणपुलाचं उद्घाटन करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मुंबई महापालिकेला आदेश. कल्याणमध्ये झळकले ठाकरे काका पुतण्याचे बॅनर्स. आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँड. ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या आशयाचे झळकले बॅनर्स. उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावलं तर नक्की जाईल. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंत्री संजय शिरसाटांचं वक्तव्य. नांदेडमध्ये प्रहार पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. प्रहार पदाधिकाऱ्यांचं तहसील कार्यालयाजवळ आंदोलन. बच्चू कडूंच्या आंदोलनाला प्रहारचा पाठिंबा. बच्चू कडूंच्या आंदोलनातील लोकांची प्रकृती बिघडली. प्रकृती बिघडल्याने 5 लोकांना रुग्णालयात हलवलं. 2 उपोषणकर्त्यांवर जागेवर सलाईन लावून उपचार सुरू. अमरावतीत बच्चू कडूंचे कार्यकर्ते आक्रमक. तहसीलदार विजय लोखंडेंना त्यांच्या दालनात कोंडलं. प्रहारच्या कार्यकर्त्यांचं कार्यालयात घुसून आंदोलन. नाशिकमधील शेतकऱ्याने भाकरीवर आणि कांद्यावर काढला बच्चू कडूंचा फोटो. भाकरीवर बच्चू कडू उपोषण करतानाचं रेखाटलं चित्र. बच्चू कडूंच्या आंदोलनाला मनोज जरांगेंचा पाठिंबा. बच्चू कडूंच्या समर्थनार्थ शहागडच्या आंदोलनात जरांगेही सहभागी होणार.
लातूरमध्ये शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. पक्ष पातळीवर निर्णय झाल्यावर निवडणुकांना सामोरं जाणार शिवसेना उपनेते आनंद जाधव यांची माहिती. बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांमार्फत पाठिंबा. मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार. रायगड रत्नागिरीत आज मुसळधार पावसाची शक्यता. राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी. नाशिकमध्ये पावसाचा कहर. बागलाणमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. आसखेडात वीज पडून एक बैल आणि गाय मृत्युमुखी. पुणे शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. पुण्यात आयटी पार्कचा झाला वॉटर पार्क. पावसामुळे हिंजवडीतील रस्त्यांना नदीचं स्वरूप. पावसाचं कमबॅक होऊनही मुंबईत उकाडा कायम. पावसाचे ढग असले तरी मुंबईकर उकाड्याने हैराण. सोमवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. पुण्यातील सरोली गावात मध्यरात्री पावसाचा थरार. पंतप्रधान आवास योजना बिल्डिंगचा रस्ता पाण्याखाली. पीएनसी इथून जाणाऱ्या रस्त्यावर ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी. पिंपरी चिंचवडला पावसाने सलग दुसऱ्या दिवशी झोडपलं. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. सोलापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग. पावसामुळे सोलापुरातील जनजीवन विस्कळीत. पावसामुळे सखल भागात साचलं पाणी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे घरांची पडझड तर घरांवरील पत्रे गेले उडून. साताऱ्यातील खटाव तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. पावसामुळे सर्व तलाव पूर्ण क्षमतेने वाहू लागले. रत्नागिरीच्या खेडमध्ये पावसाचा गडगडाटासह कमग्या. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन. भंडारा जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी. वीज कोसळून बैलाचा मृत्यू. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पुण्यातील दौंड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसामुळे अंगावर वीज पडून 50 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू. सांगली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे तासगावच्या कापूर ओढ्याला पूर. अमरावतीच्या मेळघाटमध्ये जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. आमदार केवलराम काळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. पैठण तालुक्यात मागील 24 तासात 237 मिलीमीटर पाऊस. पाचोडमध्ये 358 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसामुळे कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान. मंत्री गुलाबराव पाटलांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. तातडीने पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना. पावसाला लवकर सुरुवात झाल्याने भात पेरणीच्या कामांना वेग. जमिनीतील ओलाव्यामुळे शेतकऱ्यांची पारंपरिक आणि बैलांच्या सहाय्याने पेरणी सुरू. वाशिममध्ये 2 दिवसांच्या दमदार पावसानंतर खरीप पेरणीला सुरुवात. कोळंबी शिवारात कपाशीची लागवड सुरू. यंदाच्या हंगामात समाधानकारक उत्पादन मिळेल, शेतकऱ्यांना अपेक्षा. एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएचा मोठा निर्णय. बोईंग विमानांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तपासणी करण्याचे आदेश. अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी 8 प्रवाशांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात. डीएनए चाचणीनंतर 5 मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द. अहमदाबाद विमान अपघातानंतरची भयानक दृश्य. आगीनंतर तापमान 1000 अंशांवर पोहोचलं. कुत्रे आणि पक्षीही जळून राख. चंद्रपूरमधून शेतीच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण. मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू. या प्रकरणात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. परभणीत पोलिसांनी आरोपीच्या जामिनासाठी स्वीकारली लाच. पोलीस शिपाई हवालदारासह सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. वाशिम जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्रीचा गोरखधंदा. शेलू बाजारमध्ये गुटखा विक्रेत्यांचा पर्दाफाश. लोकशाही मराठीच्या गुटखा विक्री विरोधी मोहिमेत पर्दाफाश. कराडमध्ये लिफ्ट मागण्याच्या कारणावरून दुचाकी स्वाराला मारहाण. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. संशयित आरोपीला अटक. लोकशाही मराठी ऐका.
पहा, जागरूक रहा.